नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या मित्राच्या फोनमध्ये ज्यावेळेस फोटो काढतो आणि फोटो काढल्यानंतर त्याला आपण ते फोटो व्हॉट्सअप करायला लावतो. व्हॉट्सअप केल्यानंतर आपण ते फोटो ज्यावेळेस एडिट करण्याचा प्रयत्न करतो फोटोशॉपमध्ये किंवा फोटोशॉप CCमध्ये, ते ओपन करत असताना आपल्याला हा मेसेज येतो. तुम्ही ते बघू शकता. DST JPG मेकर इज मिसिंग. आता हा एरर फोटोशॉप 7.0 आणि त्याच्यानंतर असलेले फोटोशॉपचे बरेच व्हर्जन आहेत, त्या प्रत्येक व्हर्जनमध्ये हा एरर येऊ शकतो. तर त्याचं मी सोल्युशन आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतो. इथे हे बघू शकता, व्हॉट्सअप इमेज मी ओपन करायला गेलो तरी ओपन होत नाही आहे. आज आपण ह्याचं सोल्युशन बघूया. तुम्ही ज्या फोल्डरमध्ये फोटो डाउनलोड केलेत तो फोटो तुम्हाला ओपन विथ पेंट करायचा आहे फक्त. ठीक आहे. ओपन विथ पेंट केल्यानंतर ना ह्यामध्ये तुम्ही काही करू नका. Ctrl+S म्हणा, हा फोटो डायरेक्ट सेव्ह होईल किंवा इथून पण तुम्ही तो सेव्ह करू शकता. सेव्ह केल्यानंतर ना हे क्लोज करा. पुन्हा एकदा तुम्ही तो फोटो तुमच्या आता सॉफ्टवेअरमध्ये ओपन करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बघू शकता जो एरर होता तो आता येत नाही आहे. आता आपण दुसरा फोटो यामध्ये ॲड करून बघूया ज्यामध्ये आपण चेंजेस केलेले नाही आहेत. पुन्हा एकदा आपल्याला तो मेसेज आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आपण जे स्टेप फॉलो केले आहेत त्या एकदम बरोबर आहेत, त्याने आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आहे. आपण पुन्हा एकदा आपल्या फोटोमध्ये जे चेंज केलं होतं, जो फोटो आपण पेंटमधून ओपन करून क्लोज केला होता, तो फोटो आपण परत एकदा ओपन करूया फोटोशॉपमध्ये. हा फोटो ओपन होतो आहे. अतिशय सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो. तुम्ही सगळ्या स्टेप फॉलो करा, तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल. त्यासाठी कोणत्याही फॉर्मॅटिंगची किंवा कोणत्याही ॲडिशनल सॉफ्टवेअरची काहीही गरज नाही.